हॅलो हॅलो, मी नारेगावचा नशीरभाई बोलतोय. हा, ठीक आहे. का रे गुड्डू, आपल्या महिन्याच्या कलेक्शनचं काय झालं ते? भाई इस महीने के 5 लाख आ गए हैं, पण वो बबलू दुकानदार है ना, वो अपने पैसे नहीं दे रहा। काय, कोणी पैसे देण्यास इन्कार केला? त्या बबलूला उचलून घेऊन यावं लागेल. हॅलो. अरे असे 56 नशीब मी खिशात घेऊन येतो. अरे भाई वो देखो बबलू जा रहा है। तर माझं तोंड काय पाहतोस? जा त्याला धरून आण, जा लवकर. बरं भाई, चल बबलू भाईने बोलवलंय तुला. येऊ राहिलं ना, तुला काय उड राहिला? भाई या बा बबलू आला. काय रे बबल्या, या महिन्यात हप्ता का नाही दिलास तू आणि आमच्या माणसाला दम देतोस? अरे भाई, तुम्हाला एक गोष्ट सांगायची. भाई मी काल धुरंधर पिक्चर पाहायला गेलतो. धुरंधर पिक्चर पाहायला गेला म्हणजे काय झालं? पिक्चरचा आणि त्या हप्त्याचा काय संबंध? मी त्या पिक्चर मध्ये हिरो पाहिला, रणवीर सिंग. काय जबरदस्त ऍक्टिंग केली रणवीर सिंगनी. अरे नाही रे, त्या रणवीर सिंग पेक्षा त्या अक्षय खानाचा रोल चांगला होता. त्यांनी त्याला कसलं घातलं? बरोबर आहे भाई तुमचे. मला त्या हिरोला पाहताना तुमचीच आठवण आली. काय बोलतो तू? भाई तुम्ही जर पिक्चर मध्ये गेले ना, पुरा हंगामा करता. काय रे गुड्डू, पिक्चर मध्ये चालून का? भाई विषय का काही. भाई एकदा ऍक्टिंग करून दाखवा ना तुम्ही. नाही रे, कसली ऍक्टिंग, मला कुठं जमते ऍक्टिंग. भाई एकदा तू जो म्हणतो ना, ठीक आहे, करून दाखवतो. मला थोडं ऍक्टिंग येते, ते तुम्हाला करून दाखवतो. जास्त काही नाही. आपला शत्रू भाई, त्याची पण मी आवाज मिमिक्री करू शकतो. हा हा हा, जले को आ कहता है, मुझे को रा कहता है, जिस राव से बारूद बनती है उसी को विश्वनाथ कहते हैं. दुसरं म्हणजे काय, आपला जगदीप शोले मधला, त्याच्यामध्ये तो डायलॉग नाही का, क्या चेहरे हो, हमारा नाम तो सुरमा भोपाली, ये भाई ये नहीं है, खंबा उखाड़ के. त्याच्यानंतर आपला मिथून मिथून चक्रवर्ती, त्याचा डायलॉग करतो मी. अबे तबला की खोपड़ी फुटी की आवाज सुनी तुम लोगों ने, अगर लक्ष्य के घाट टूट जाता ना, फिर भी लक्ष्य की दिशा में सर झुकाएगा. क्या समझा? नहीं समझा? अबे चल फुट. त्याच्यानंतर आपला राजकुमार, जानी हम राजकुमार है, हमारे भी राजस्थान में जमीनात है, हम है, पानी कम है. क्या बात आहे भाई, एक नंबर. अरे भाई एक नंबर हा. कोणी पण असं ऍक्टिंग करू शकत नाही, ते मनातून आणावं लागतं, आतून घ्यावं लागत होते, तर ती ऍक्टिंग पुढे येते. भाई एक बोलू का, मी तुमची ऍक्टिंग बघितली मागा, एक नंबर ऍक्टिंग आहे तुमची भाई, एक नंबर. ते काय आहे माहितीये का, कधी कधी येते मला ऍक्टिंग. तुमची ऍक्टिंग बघून मी लय खुश झालो. माझी पण इच्छा होती की ऍक्टर बनावा. तुम्हाला ऍक्टिंगची शोक आहे का? जरा ऍक्टिंगची थोडी झलक दाखवा. आपल्याला थोडीफार ऍक्टिंग जमती, मी तुम्हाला थोडीफार ऍक्टिंग करून दाखवतो. जेव्हा हिरो रोमॅन्टिक मूड मध्ये जातो त्यावेळेस ज्यावेळेस एंट्री घेतो, ऍक्शन करतो, त्यावेळेस ज्यावेळेस हिरो इमोशनल होतो, त्यावेळेस समजा उदाहरणार्थ त्याची आई वारते, तो सीन हिरो कसा करतो. हे बघा, डोळ्यातून पाणी आलं का, दिसतंय का? अशी ऍक्टिंग करायची, पूर्ण कॅरेक्टर मध्ये जायचं.
कुठं पाणी तर काही दिसत नाही. पाणी दिसत नाही. इमोशनल वाढावं लागेल आणखी. वाढवा मग. हे मा, हे मा, हे मा. देखो Look who's back like they never left. वाह, Is he a gangster? क्या ऍक्टिंग आहे. तुम्ही कोण? मी आज माऊली. बाहुबलीचे राजमाऊली. राजमाऊली ते साऊथला. मी आज माऊली मुंबईचा. ते काय आहे ना, लोक मला नाही ओळखत. मी ज्यांना बनवलंय लोक त्यांना ओळखतात. नवाजुद्दीन सिद्दीकीला सिक्युरिटी गार्ड पासून सिक्रेट स्टार कोणी बनवलं? राजकुमार रावला दिल्लीहून मुंबईला कोणी आणलं? मी. नागराज भाऊला मराठी इंडस्ट्रीमध्ये कोणी चान्स दिला? अरे मी. आज तुम्हाला आज माऊलीने बघितलं, उद्या सगळं जग तुम्हाला बघेल. उद्या MIDC च्या ऑफिसला येऊन भेटा. लाईव्ह बनवून टाकून तुमच्या दोघांचे. मी पिलेलो आहे पण पिऊन नाही बोलत आहे. उद्या हो साहेब, मी एवढे मोठे माणसं काय करतो. हिरा कुठं भेटतो? कोळशाच्या खाणीत. कोळशाच्या खाणीत. मग असे तुमच्यासारखे हिरे शोधायला अशा ठिकाणी यावं लागतं. हिरो आपण आहे ना 2 स्टेप मध्ये बनवू शकतो. टिंग टिंग टिडिंग. काय म्हणजे काय, पहिले ज्युनियर आर्टिस्ट, मग छोटे मोठे रोल, आणि मग डायरेक्ट सुपरस्टार. आपला रिषभ शेट्टी पहिले ज्युनियर आर्टिस्टचं काम, मग छोटे मोठे रोल आणि डायरेक्ट सुपरस्टार. नाहीतर मग आपला रणबीर सिंग डायरेक्ट सुपरस्टार. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय व्हायचंय, ज्युनियर आर्टिस्ट या डायरेक्ट सुपरस्टार. रणवीर सिंग. मला पण रणवीर सिंगच बनायचं. हा तर मग झालं. मग 50 लाख आपले आणि 50 लाख आपण बाईकडून घेऊ. बाई आपले अंबानी भाई, त्यांचा मुलगा सगळं चॅरिटी करत फिरू लागला ना. आपला आहे ना खास माणूस येतो. मग फक्त काय आहे, हे कसं आहे सांगू नका, इकडे इकडे क्लोज नाही करायची या गोष्टी. कसं आहे मोठ्या लोकांना आवडत नाही. आपला एकदम जवळचा मित्र आहे तो. सध्या चॅरिटी करू लागला आणि पिक्चर वगैरेला फायनान्स पण करतो तो. तर मग 50 लाख आपले, 50 लाख बाईचे. आपला पिक्चर तयार होईल 80 लाखामध्ये. प्रॉफिट होईल 1 कोटी. आणि वरचे जे 10 लाख ते आपलं प्रॉफिट. 50 लाख आपले, 50 लाख बाईचे. पिक्चर बनणार 80 लाखात. प्रॉफिट होणार 1 कोटी. उरले किती? 20 लाख. तुम्ही आम्हाला काय सांगत होते? 10 लाख. गेम नाही खेळायचा आमच्या संग. अकाउंट मिस्टेक. ठीक आहे, 20 लाख तर 20 लाख होतं कधी कधी माणसाकडून अकाउंट मिस्टेक.
आता काय करा, तुम्ही दोघं पण 25-25 लाख पैसे जमा करा आणि उद्या ऑफिसला भेटायला या. ओके. ठीक आहे सर, परंतु आमच्या दोघांचे चेहरे मार्केटमध्ये चालतील का? अरे 100% चालतील नाही, एकदम पळतील. ते काय आहे, आता अजय देवगण असताना मार्केटमध्ये लोक रणबीर सिंगला का बरं पाहतात? आता कारण काय आहे, लोक आहे ना जुन्या गोष्टींपासून कंटाळले. आता कसं आहे, दोन्ही पण ऍक्टर चांगले आहेत. देवगण पण चांगला आहे आणि रणबीर सिंग पण चांगला आहे. पण देवगण पासून लोकांना त्या गोष्टी नाही भेटत ज्या त्यांना रणबीर सिंग पासून भेटतात. चेंज, रेंज, आयटम, फ्लेक्सिबिलिटी. सर काय समजा नाही. हा यार, लोक देवगणला सोडून रणवीर सिंगला का पाहतात? राईट, एकदम राईट. काय आहे, देवगण आणि रणबीर सारखेच ऍक्टर आहेत. गोडवा दोन्हीमध्ये. पण काय आहे, देवगण जो आहे ना तो आहे साखर आणि रणबीर सिंग जो आहे ना तो आहे गुळ. आणि आजकाल लोकांना काय आवडतं? गुळ. आणि तुम्ही दोघं जे आहात, तुम्ही दोघं गुळ आहे, गुळ. एकदम जबरदस्त गोड गुळ आहे तुम्ही दोघं. पब्लिकला काय पाहिजे? गुळ. अहो यार, लोक देवगणला सोडून रणवीर सिंगला का बरं बघतात? या लोकांना जुना चढ आवडत नाही, ते लोक कंटाळले त्याला पाहून. आता लोकांना पाहिजे नवीन चेहरे. राईट, बरोबर. लोक काय आहे, जुन्या चेहऱ्याला कंटाळले आणि त्यांना पाहिजे नवीन चेहरा. आणि ते काय माहितीये का, लोकांनी ना हिरोला भाई बनताना खूपदा पाहिलं, पण भाईला हिरो बनताना पहिल्यांदा पाहतील. नारळ कधी फोडायचा मग आता? अरे पिक्चर कधी चालू करायचा? अरे नवीन चेहरे असले म्हणून काय झालं? अरे एकदा पडद्यावर आले ना, हंगामा करतील, हंगामा. ते म्युझिक डायरेक्टर आणि कॅमेरामनचं आपण बघून घेऊया. पर एक काम करा, पहिले ते ऍडव्हान्स पाठवून द्या. अरे अभिनंदन, आपलं प्री प्रोडक्शनचं काम चालू झालं. फर्स्ट टेरिटरी आपण क्लोज केली. टेरिटरी? टेरिटरी बरं जाऊ द्या, ते समजवण्याचा वेळ नाही आपल्याकडे. आपल्याला येणार लवकर कास्टिंग चालू करायची. म्युझिक साठी आपण आजाला घेऊ. अरे आपला अजय अतुल, झिंग झिंग झिंगाट. हॅलो, अरे अज्जू, हे गाणं कंपोज करायचं आपल्याला. अरे थोडं ते झिंगाट टाईप. हो बरं, यावेळेस शेतात नाही बरं का? नाही रे, यावेळेस काय करू आपण, स्विमिंग पूलच्या बाजूला घेऊ. अरे लोणावळ्यामध्ये आपले रिसॉर्ट आहेत ना, त्या रिसॉर्ट मध्ये स्विमिंग पूलच्या बाजूला घेऊन टाकू. हा मग तयारी लाग बरं का पटकन. ओके, आपल्याला आपल्या पिक्चरचं टायटल पण ठरवावं लागेल. टायटल ठेवू आपण सैयारा झाला सैरा. आपल्याला आता डायरेक्टर घ्यावा लागेल. डायरेक्टर आपण घेऊ रोहित मंजुळे, साजिद तरडे. रोहित, मंजुळे, साजिद, तरडे, 4 डायरेक्टर आणि एका पिक्चरला. 4 डायरेक्टर. कसं आहे ना, आपल्याला फिल्म युनिक बनवायची. कसं आहे, तुमच्या दोघांचा हा पहिला चित्रपट आहे. मला तुमच्या दोघांसाठी ना काही रिस्क नाही घ्यायची बरं का. आता आपण पुढची स्टेप चालू करूया. आता आपली राहिली हिरोईन आपण घेऊ दीपिका. तेरे इश्क में हद से गुजर जाऊं मैं, झूठ कहूं तो अरे वा, आले तुम्ही. हा दीपिकाचा बंगला. दीपिकाचा चांगला आहे. तुम्ही पाहिला होता का आधी? नाही. मग आता मी काय करतो, पैसे तुम्ही माझ्याकडे द्या, मी जाऊन दीपिका सोबत तुमची मीटिंग फिक्स करतो. ठीक आहे. तुम्ही इथेच थांबा. सगळी मीटिंग फिक्स झाल्यानंतर मी तुम्हाला आतमध्ये बोलवतो. ठीक आहे, चला.
चायला 4 घंट्यापासून मी इथं उभा आहे. प्रोड्युसर येतो म्हणलाय. उद्या डायरेक्ट मॅडमलाच भेटतो. क्या भाई क्या काम है? दीपिका मॅडम सोबत आज मीटिंग होती आपली. मीटिंग? कौन सी मीटिंग? काय की मीटिंग? दीपिका मॅडम सोबत एक पिक्चर साईन केलाय मी. त्या पिक्चरच्या संदर्भात मॅडमला भेटायचं होतं. मैडम के साथ पिक्चर और हीरो कौन है? हिरो मीच आहे ना. तू और हीरो? चल निकल, कहाँ से आते मुंह उठा के. सालं हिरो बनण्याच्या नादामध्ये 25 लाख रुपये कमवले. आधी त्या बाबाने काशी केली का 4 लाख रुपये. अरे या डायरेक्टरनं लुटलं 25 लाखाला. दुनिया चांगली नाही राहिली भाऊ. कोणी बी यायलंय आणि आमचीच काशी करून चाललंय. मेहनत करायची आणि खायचं. मेहनतीशिवाय विश्वास कोणावर ठेवायचा नाही. कुणी जर म्हणलं तरी बाबा मुख्यमंत्री करतो म्हणलं तरी विश्वास ठेवायचा नाही. विषय संपला. 2 नंबरच्या जर मार्गाने गेलं ना तर तुम्हाला सांगतो कवा बी हातात आपल्या तुंतूनच आहे. माझ्या नशिबाची वाट कोणी लावली. इमानदारीनं कमवा. जय महाराष्ट्र. वाह, काय छान काम केलं सर्वांनी. डॉन, बबलू दुकानदार, गुड्डू, काय तो गणू सरपंच, हिरो बनायचं होतं म्हणे त्याला. अरे थोबडा पाहिलं तर त्याचा कडक छाप. दीपिका हिरोईन पाहिजे म्हणे त्याला. घरी कामी का दीपिका त्याच्या सडक छाप सोबत काम करायला. दीपिकाचं नाव घेतलं की लगे आता बकरा शोधून आणा पुढच्या महिन्यात. चला हे पैसे सगळ्यांनी वाटून घ्या.